नमस्कार, मी ईश्वरी शरद पवार. तुम्ही असू किंवा नसू या जगामध्ये म्युच्युअल फंड तुम्हाला हमेशा रिटर्न्स देत राहणार. आता तुम्ही म्हणाल, ईश्वरी असं कसं म्हणतेस? तर मी तुम्हाला एक केस सांगते. शरदने तिचे एक क्लायंट 2021मध्ये त्यांची डेथ झाली. तर आपण त्यांचा पोर्टफोलिओ एकदम डिटेलमध्ये पाहूया. तर त्यांचा पोर्टफोलिओ सुरुवातीला होता 5 लाखांचा आणि जर आपण आजच्या तारखेला त्यांचा पोर्टफोलिओ बघत आहोत तर तो आहे 12 लाखाचा. प्रश्न हा निर्माण होतो की ते 12 लाख गेले कोणाकडे? ते 12 लाख कोणाकडेच नाही गेले, कारण की त्यांनी त्यांच्या अकाउंटमध्ये नॉमिनी नव्हता ॲड केलेला. आणि आता सेबीनेही हे कंपल्सरी केलेलं आहे की आपण कुठलंही अकाउंट जर उघडत आहोत इन्व्हेस्टमेंट रिलेटेड, त्याच्यासाठी आपल्याला नॉमिनी ॲड करणं गरजेचं आहे. तर त्यांनी सुरुवातीला 5 लाखांपासून सुरुवात केली आणि त्यांचा पोर्टफोलिओ 5 लाखांपर्यंत जनरेट झालेला. पण जुलै 2021मध्ये त्यांच्या SIPs ज्या येत होत्या त्या बंद झाल्या आणि तरीसुद्धा आज त्यांचे 12 लाख रुपये आहेत. त्यांचे रिटर्न्स 12% आपण जनरेट करून दिले आहेत. तुम्ही नसल्यावरती तुमच्या कुटुंबाची काळजी घेणारा म्हणजेच म्युच्युअल फंड. तुम्ही पण आज सुरुवात करा. धन्यवाद.